मित्रांनो, स्वामीं सेवा करताना डोळ्यात पाणी येणे कसलं संकेत असतात? कोणता चमत्कार होतो? एकदा नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक जागरूक देवता आहेत. भारतातच नव्हे तर जगभरात लोक त्यांच्यावर आस्था ठेवतात. स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे असतात. मित्रांनो, स्वामींसमोर रडल्यामुळे काय होते? तुम्हाला या चमत्कारीविषयी माहिती नसेल. मित्रांनो, पूजा करताना तुमच्या डोळ्यात पाणी येते का? जर याचं उत्तर हो असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला असं काही रहस्य सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की कोणत्या अज्ञात देवी शक्ती आहेत ज्यांची तुमच्यावर कृपा सदैव आहे. मित्रांनो, आपला प्राचीन ग्रंथानुसार सुरुवातीला हे ब्रह्मांड एकदम रिकामं होतं. सगळीकडे जणू अंधकार होता. त्यानंतर अचानक एक विशालकाय शिवलिंग प्रकट झाले, ज्यामुळे हे संपूर्ण ब्रह्मांड ऊर्जेने भरून गेले. त्यानंतर काही कालावधीनंतर ह्या ब्रह्मांडात पदार्थाची निर्मिती झाली. त्यात पाणी, धातू, वायू, अग्नी यासारख्या कितीतरी गोष्टीची निर्मिती झाली. म्हणून अशी मान्यता आहे की या सर्वांमध्ये शिवशंकराचा निवास आहे. सगळ्या ब्रह्मांडात असलेली मुबलक ऊर्जा शिवच आहेत. शिवच आदी आहेत, शिवच अंत आहेत. जेव्हा तुम्ही ईश्वरांचं ध्यान करायला बसता तेव्हा तुमचा आत्मा ईश्वराची जोडला जातो. ईश्वर सर्वव्यापी आहेत. सजीव असो किंवा निर्जीव असो, सर्वच ठिकाणी ईश्वराचा वास आहे. म्हणूनच तुमच्या आत्म्याचा ईश्वराशी संबंध जोडला जातो. तेव्हा ईश्वर म्हणजेच देव तुम्हाला काही संकेत देतात. ते संकेत एकदम साधारण स्वरूपाचे असतात. असे साधे संकेत असतात ज्याकडे आपले दुर्लक्ष होते. सर्वव्यापी परमात्मा सर्व जीव जंतूशी जोडला गेलेला असतो. जेव्हा पण आपण पूजा किंवा ध्यान करतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ऊर्जाने भरून जाता व त्यामुळे आपलं मन प्रसन्न होते. दुःखाचं वातावरण पण आनंदामध्ये भरून जाते. तुम्ही कितीही तणावतण असले तरी तुम्हाला ताजे तणावने वाटायला लागते, कारण या सकारात्मक शक्तीचा प्रभावच असा असतो की कितीतरी वेळेला विद्यार्थी अभ्यासाला बसताना माता सरस्वतीचे स्मरण करत त्यांच्या डोळ्यात पाणी येते. याचा अर्थ असा आहे की माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावर झालेली आहे. तसेच आपण देवांशी निगडीत काही कथा ऐकत असतो तेव्हा आपल्या शरीरावर काटा उभा राहतो. तो सोबतच डोळ्यात कितीदा पाणी येते. मित्रांनो, जर तुम्ही ध्यान मग होऊन जर स्वामींची प्रार्थना करत असाल किंवा अन्य देवी देवतांची प्रार्थना करत असाल आणि त्यावेळी जर डोळ्यात पाणी आलं तर हा ईश्वरांचा संकेत आहे. त्यावेळी आपली मनोकामना नक्की देवाला पुढे मांडा. ज्योत अचानक मोठी होत असेल तर अशी मान्यता आहे की त्यात भगवान शिवशंकराचा वास आहे. पूजा करताना ज्योत मोठी झाली तर ईश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे असं समजवा. मित्रांनो, पूजा करताना आपण धूप दीप लावतो. जर धूप लावल्याने देवाकडे जातो असेल तर याचा अर्थ असा आहोत की तुमची सेवा प्रार्थना ईश्वराने कबूल केलेली आहे. पूजा करताना वाहिलेले फुलं पडले तर ते शुभ मानले जातात. सकाळच्या वेळी जर दारावर गाय आली तर गाईला खाऊ घाला. पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने हात जोडून गोमातेसमोर इच्छा मागा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. देवावर आस्था व स्वतःवर विश्वास असला तर आपण कधीही अयशस्वी ठरत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला
विसरू नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.